तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी प्रीती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होता आर्याचा रिझल्ट आणि आर्याला खूप भीती वाटत होती रिझल्टला जाण्याची. का बरं भीती वाटत होती तुला? रिझल्ट आहे आर्याचा. आज आर्याचा रिझल्ट आहे. मग काय रिझल्ट लागेल सांग. म्हणजे पेपर चेक करायचा आहे. अरे पेपर चेक झाले, पण मग तू पास होशील का? एक नंबर येईल? मला नाही आठवते, फेल झाली की नाही. डायरेक्ट फेल? आठवत नाही. डायरेक्ट फेल होणार आहे का तू? हां, नाही. मग पास होणार आहे का फेल होणार आहे? पास होणार आहे. कितवा नंबर येईल? एक नंबर. एक नंबर. पेपर चांगले लिहिलेले आहे का? मग फुल नंबर येईल. फुल म्हणजे 100 नंबर. पेपर लिहिलेत का चांगले? हा लिहिले, पण ते मॅथ आहे ना, ते असं बोलून नाही शिकवलं होतं ना तू, ते नाही आलं. बरं ठीक आहे, आज रिझल्ट बघूयात आपण काय येतोय. ठीक आहे, मी बाहेरच उभी राहीन. मग बाहेर का बरं? नाही यायचं मला. बाहेरच का बरं उभी राहणार आहे? भीती वाटते का तुला? कशाची? नाही. हा, रिझल्टची भीती वाटते का? हा, का बरं? कोण बोलेल तुला? नाही. हा, कोण काय थोडीच बोलणार आहे. नाही ग. चल जायचंय. चल. आली ना स्कूलमध्ये? आली? तू पण आले ना? बोलले मी फेल होणार आहे, तुझा 3rd नंबर आलाय. हा, तिथं बघ, तिथं ब्लॅकबोर्डवर नाव लिहिलंय तुझं. थांब, नंतर दाखवते मी तुला. 3rd नंबर आला बाबा आर्याचा. आणि तू तर बोलले मी फेल होणार आहे. हा हा, तुझा नंबर येईल असं वाटलं नाही का तुला? हा, एक रिझल्ट लिहिले. जा. एक मिनिट. नहीं, हाँ नहीं, उसने मतलब रिजल्ट तो मिला हमको. जैसे UKG में उसको बहुत मतलब मैं बोलते इंग्लिश. आणि अशा प्रकारे आम्ही आर्याच्या स्कूलमध्ये आलो होतो आणि आर्याचा रिझल्ट घेतला आम्ही हातामध्ये. आणि मॅडमही खुश होती आणि आर्याही खुश होती आणि आम्ही खुश होतो, कारण की रिझल्ट छान आला होता तिचा. भूक लागली? घरी जायचं ना आपल्याला. कुठं आहे? नाही, तिकडे नाही, अजून लांब आहे. प्रिन्सिपल मॅडमला भेटून जायचं का? प्रिन्सिपल मॅडमला भेटून जायचं. और अश्वी ले लिया रिजल्ट? अश्वी रिजल्ट ले लिया? जा. नहीं, इसका ओरल रिटर्न में हमने मतलब ओरल दिया हुआ। हाँ, बोलता बच्चा है, बोल बोल के सीख गए. रिजल्ट दो ना भाई इसका. देखो ये मेरी बच्ची, देखो कितना मेहनत किया है. ये भी कहाँ से आई हो बता देना आगे. काय ग? काय ते? जेव्हा गव्हर्नमेंट स्कूलला जाईल ना, तेव्हा एक बॅग घे ना तुला. नाही तर नाही घे वाली नाही. तुला ये वाली बॅग घे. नाही, ये वाली नाही.
आणि आजकाल मुलांचे मार्क्स छानच येतात, याच्यात काही वाद नाही आहे. पण आर्याचा स्ट्रगल असा होता ना की तिचे 3 वर्षामध्ये 3 स्कूल वेगवेगळे स्कूल झालेले आहेत. आणि मेन म्हणजे तिची नर्सरी ही गावाला झालेली होती. आणि लँग्वेजचा पण एक मोठा हे होतं की इथे फक्त हिंदी आणि इंग्लिश चालते. आणि तिला इंग्लिश म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की स्कूलमध्ये येऊन तिचं इंग्लिश ती व्यवस्थित कवर करेल की नाही, किंवा हिंदी. मराठीचा इथे विषयच नाही आहे, मराठीचा एक शब्द इथे बोलला जात नाही. आणि ती पूर्णपणे गावाकडे किंवा काय 1 वर्ष पूर्ण मराठीमध्ये तिचं केलेलं होतं. पण तिने बऱ्यापैकी कवर केलं मराठी आणि हिंदी इंग्लिश. आणि 3rd ग्रेड भेटून ती आता 1st मध्ये जाईल. जो होता आर्याचा रिझल्ट. आणि आर्याला खूप भीती वाटत होती रिझल्टला जाण्याची. का बरं भीती वाटत होती तुला? मला असं वाटलं की मी फेल झाली. हां थोडंसं चुकलं. हां, फेल झाली असं वाटत होतं. हां. तर मग फेल झाली का पास झाली? पास. अच्छा. आणि मला ना एक ही चॉकलेट पण भेटला. हां, आमची खुशी बघा, आम्हाला पास झालोय फेल झालोय किती रँक भेटली आहे हे नाही, आम्हाला चॉकलेट भेटली याचा जास्त आनंद आहे. आणि गावाला गेल्यावर तर आजी बाबा खाऊ आणि पेढे पण देणार आहे. अच्छा, पेढे का देणार आहे पण बाबा? मी पास झाली ना, माझा 3 नंबर आला. अच्छा, सांग ना मग तसं की माझा कितवा नंबर आला? मला फर्स्ट सेकंड थर्ड नंबर आला. माझा 3 नंबर थर्ड नंबर. हां, 3rd रँक भेटली ना आर्याला. ठीक आहे. हां, आणि मग तुला भीती तर वाटत होती. आणि म्हणजे आर्या इथून घरून निघतानीच म्हणजे कालपासून मला म्हणते की मम्मा मी रिझल्ट आणायला नाही येणार, आणि आले तरी मी बाहेरच उभी राहील वगैरे. तर मला खूप भीती वाटते, मी फेल होणार आहे कदाचित. म्हणजे काही मुलांना एवढ्या मुलांना फेलची आणि पासची म्हणजे फेल व्हायची पण भीती आतापासूनच आहे यांना. आणि एवढंसं काहीतरी तिने कदाचित पेपरचं एक तिला आठवत होतं की लिहिलं आहे की नाही लिहिलं आहे, म्हणून ते जुनं आठवून पेपरचं मग तिला असं वाटत होतं की काय कसं होईल माझं. आणि मग मम्मा रागवेल किंवा मॅडम रागवतील वगैरे असं वाटत होतं ना. हां, तर तिला 3rd रँक भेटली आहे आणि खूप छान रिझल्ट भेटला. 98.50 असा आर्याचा रिझल्ट लागलेला आहे. तर खूप छान रिझल्ट आर्याचा लागलेला आहे आज. आणि आता आर्या कोणत्या क्लासमध्ये जाणार आहे? फर्स्ट. येस, आर्या आता 1st मध्ये जाणार आहे. सेकंड. हां, तर चला अशाच आमच्या दिवसभराच्या घडामोडी तुम्ही पाहत राहा. स्टे ट्यून. आज आता कुठे जाणार आहे तू आजपासनं? कोचिंग. काय काय करणार आहे कोचिंगमध्ये? डान्स, ड्रॉइंग. पण कोचिंग कसली आहे? हॉलिडेजची वगैरे? हॉलिडेज आहे आमचं कोचिंगमध्ये. मग अजून काय काय करणार आहे? डान्स, ड्रॉइंग, अजून पिक्चर्स बनवायला शिकवणार आहे. क्राफ्टिंग. क्राफ्टिंग काय असतं? क्राफ्टिंगचं ते नाही का, तू पेपरचं बनवते वगैरे? ते नाही का टिपिटो पण. अजून मॅथ्सचं इंग्लिशचं काय शिकवणार आहे? मॅथचा टेबल, इंग्लिश स्पीच वगैरे. ये इंग्लिशचा. बरं ठीक आहे, इंग्लिशचं मॅथचं जाऊ दे. डान्सिंग शिकवणार आहे, क्राफ्टिंग शिकवणार आहे, ड्रॉइंग, पेंटिंग, अजून हे सगळ्या गोष्टी शिकवणार ना कोचिंगमध्ये. तर तुला जायचं आहे मग कोचिंगला? हा, जायचंय. पेन्सिल, शॉर्पनर, कलर्स घेऊन, आणि ड्रॉइंग बुक, आणि इंग्लिशची बुक, आणि मॅथची बुक. अच्छा, नाही तर जाऊ दे, नको जाऊ. जायचंय. मॅथची बुक पण आणायची ना तिथून दुकानातून. हां, तर आर्या खूप एक्साइटेड आहे समर व्हॅकेशनचे क्लासेसला जाण्यासाठी. कारण की तिथं सगळं शिकवलं जाणार आहे आणि तिला खूप इंटरेस्ट आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. हो ना? हां. चलो, स्मॉल सेलिब्रेशन बनता है आर्या के लिए. कोणाचा केक आहे? हां, माझा बर्थडे आहे. अरे छान मार्क्स आले म्हणून आज छोटंसं सेलिब्रेशन. नो तसं नाही करायचं. एक कोणता तरी डिश उचल एक. हां, खाली बसायचं, सोफ्यावर नाही. हां, बस खाली. व्हेरी गुड. एक्झाम झाली, रिझल्ट लागला. आता 9-10 दिवसाची सुट्टी देणार आहे आणि एप्रिलमध्ये त्यांची परत स्कूल लागणार आहे. म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये बिचाऱ्या पोरांना स्कूलला जावं लागेल. आणि 1 एप्रिलपासून ते 15 ते 20 दिवसापर्यंत स्कूल लागेल असं मॅडमचं म्हणणं आहे. जसे कलेक्टरचे ऑर्डर येतील तसे स्कूल बंद होतील, जशी गरमी वाढेल तसं असं काहीतरी. आणि आर्या खूप एक्सायटेड होती की गावाला जाण्यासाठी, पण अचानक स्कूल लागली आहे हे समजल्यानंतर तिचा मूड ऑफ झाला आहे. पण ठीक आहे, गावाला जायचंच आहे. 10-15 दिवसाचा प्रश्न आहे.
Mango is a fruit. Mango is my favorite fruit. Mango is a color yellow color. Mango is a tasty fruit. Mango is a national fruit. Mango is the king of the fruit. फाउंड इन राहिलं ना. अरे यार, मँगो फाउंड इन. आता नाही बोलायचं मला. ही सर्व जी ना आहे ना ती कोचिंगची तयारी होती तिची क्लासची. आणि मेन म्हणजे ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर आम्ही आलो होतो गार्डनमध्ये. खूप दिवस झाले गार्डनमध्ये फेरफटकाच मारला नव्हता, कारण की जसं ऊन वाढले ना तसं बाहेर पडणे खूप कमी झाले. नंतर मग आलो आम्ही बाहेर. ओ वाव, ये देखो, अब आता क्या है? हाँ, बड़ा हो गया बादल. तेव्हा मी हे बादल ये ना काय बनलं, हे काय बनलं, बघ ना काय बनलंय. आय लव्ह बलून, हां हार्ट वाली बलून. हां. आओ, इनको झूलने दो. मला बस. बेटा तुला पाहिजे? गुजू 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 गुजू. हां, रोज रोज लगेच थोडी शिकवणार आहे. आज फर्स्ट डे होता ना बाबू, आज फर्स्ट डे होता ना. उद्या सेकंड डे, उद्या थर्ड डे. हां रोज बनवणार आहे. हां. हां? येस. तर असा छोटासा दिवस आमचा छान हसत आणि खेळत गेला. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.